नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 9 मार्च करंट अफेअर. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अगदी महत्त्वाचे प्रश्न आणले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, 2026-27च्या अर्थसंकल्पात कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे? 16 वर्षाखालील, ठीक आहे. अर्थसंकल्प, तर ते राज्य आहे कर्नाटक. मुलांमधील डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. लक्षात असू द्या, हे भारतातलं पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न, ॲडम बी मार्टिन पुरस्कार 2026 मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर ती आहे डॉक्टर कृती के करंथन. वन्यजीव संरक्षण आणि मानव वन्यजीवन सह अस्तित्वासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्या सेंट्रल फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या सीईओ सुद्धा आहेत. लक्षात असो, सेंट्रल ऑफ वाईल्ड लाईफ स्टडीजच्या. भारतातील पहिली नदीवर आधारित दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहेत? नदीवर आधारित दीपगृह, तर ते ब्रह्मपुत्रा नदीवर बांधले जात आहे. कुठं? ब्रह्मपुत्रा. आसाममधील राष्ट्रीय जलमार्ग 2 वर जहाजांच्या 24x7 सुरक्षित वाहतुकीसाठी ब्रह्मपुत्रा नदीवर हे दीपगृह उभारली जात आहेत. म्हणजे जे जहाज आहेत त्यांच्यावर 24x7 मॉनिटर करणं, वॉच ठेवणं, हे याचा उद्देश आहे. याला वॉच टॉवर सुद्धा म्हणतात बघा. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 ची अधिकृत संकल्पना काय होती? म्हणजे ती विचारली आहे 2026 ची. तर ती थीम होती सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती. दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे. तेव्हापासून केला जातो बघा, 1975 पासून. पुढचा प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरली आहे? तर ते मुकेश अंबानी ठरले आहेत. ठीक आहे. मुकेश अंबानींनी आशियातील प्रथम तर जगात 17व्या क्रमांकावर आहेत. या यादीनुसार भारतात जवळपास 308 अब्जाधीशसह जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत आपण. कितव्या? तिसऱ्या. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसरा चायना आणि आपण तिसऱ्या क्रमांकावर आहे. किती व्यक्ती आहेत आपल्याकडे? 308. लक्षात असू द्या. बार्बी ड्रीम टीम 2026 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर ती ठरली आहे स्मृती मानधना. मॅटेल कंपनीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रेरणादायी महिलांच्या यादीत स्मृतीचा समावेश केला असून तिच्या रूपातील बार्बी डॉल देखील तयार केली आहे. लक्षात असू द्या, बार्बी डॉल तयार केली आहे. जी बार्बी डॉल फेमस आहे ना, ती ही कंपनी आहे. ठीक आहे. तर कोणाचा सहभाग झालेला आहे ड्रीम टीम मध्ये? स्मृती मानधना. पुढचा प्रश्न, मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC मध्ये कोणत्या वायूची गळती झाल्यामुळे जवळपास 2600 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे? कुठं झालं होतं हे? मार्च 2026 मध्ये पालघरमध्ये झालं होतं. ठीक आहे, बोईसर इथे MIDC मध्ये. तर ते आहे ओलियम वायू. लक्षात असू द्या, ओलियम वायू. ओलियम हे सल्फर ट्रायऑक्साइड आणि फ्ल्युरिक ऍसिडचे विषारी मिश्रण आहे. खते आणि स्फोटकांच्या निर्मितीत याचा वापर होतो. लक्षात असू द्या, अतिशय घातक वायू होता हा. आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक मध्ये पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी नीती आयोगाने कोणते संस्थेसोबत करार केला आहे? आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉकमध्ये पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी, तर ते युनिसेफ इंडिया यांच्यासोबत केलेला आहे करार. ठीक आहे. हा करार प्रामुख्याने माता आणि बालकांच्या आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पोषण पातळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो. ठीक आहे? लक्षात असू दे. पुढचा प्रश्न, IBMने बेंगळुरू येथे कोणत्या नावाने आपले पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे? तर त्याचं नाव आहे संगम इनोव्हेशन सेंटर. कोणी चालू केलेलं आहे? IBMने. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, हायब्रिड क्लाउड्स आणि प्रगत संगणक तंत्रज्ञानावर आधारित उपाय विकसित करण्यासाठी कार्य करेल. काय नाव आहे? संगम इनोव्हेशन सेंटर. कोणी चालू केलेलं आहे? IBM. बेंगळुरू. चा प्रश्न, संकल्प हे खालीलपैकी
कशाशी संबंधित आहे? काय नाव आहे? याच्या आधी पण याचा उल्लेख झालेला आहे बघा. ते आधी बंद म्हणजे होता, खूप जुना आहे ऑपरेशन संकल्प, पण ते आता ॲक्टिव्ह झाले. कारण ते नुकतेच युद्ध चालू आहे ना, यूएसएनी आणि इस्रायलने जे वॉर केलं आहे इराणवर, तर त्याच्यामुळे ऑपरेशन संकल्प ॲक्टिव्ह केलं आहे. तर ते आहे भारतीय नौदलाचे सागरी सुरक्षा अभियान. ठीक आहे. जुनं होतं, पण ते आता ॲक्टिव्ह केलेलं आहे. हर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी आणि चाचेगिरी रोखण्यासाठी हे अभियान राबवले जाते. चाचेगिरी काय असते माहिती आहे का तुम्हाला? पायरेट ऑफ करेबियन्स मूव्ही पाहिला असेल तर त्याच्यात सगळं माहिती दिली आहे बघा चाचेगिरी. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक